नमस्कार. सध्या अडाणीचे स्टॉकमध्ये बऱ्याच अंशी चांगलं रिटर्न मिळाले. तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की अडाणीचे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टिंग केली पाहिजे की नाही केली पाहिजे. आम्ही अडाणीच्या स्टॉकवर एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यावर जास्त निगेटिव्हच आम्ही व्हिडिओ बनवला होता, परंतु अडाणीच्या स्टॉकनी गेल्या 8 दिवसामध्ये 30-40% रिटर्न दिलेले आहेत बऱ्याचशा स्टॉकने. तर ह्या रिटर्नमुळे सगळ्यांचं लक्ष याच्याकडे अट्रॅक्ट होतं की बाबा या स्टॉकने चांगले रिटर्न दिलेले आहेत आणि या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का नाही. बरेचसे जे नवीन ट्रेडर जे सुरुवातीला एंटर करतात मार्केटमध्ये आणि त्यावेळेस ते अशा स्टॉकला नेहमी निवडतात जो त्यांच्या आजूबाजूला न्यूजमध्ये राहतो आणि त्या स्टॉकमध्ये रिटर्न बनतात. त्या स्टॉकबद्दल जास्त माहिती पण अवेलेबल राहते, न्यूजमध्ये नेहमी राहतात. तर अडाणीच्या स्टॉक नेहमी न्यूजमध्ये असल्यामुळे अडाणीच्या स्टॉकमध्ये एक वेवमध्ये अडाणीचे स्टॉक सध्या चालत, वेव वरची खालची. आणि या वेवमध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करणं खूप घातक असतं. ट्रेडिंग तुम्ही करू शकता एक 8 दिवस 15 दिवस लक्ष ठेवून, एक 15 दिवसापेक्षा जास्त नाही, पण 8-15 दिवसाचे एक जास्तीत जास्त महिना 2 महिन्यापर्यंत, 3 महिने जास्तीत जास्त. याच्यापेक्षा जर जास्त उद्दिष्ट ठेवून तुम्ही एक वेवमध्ये जर पैसे लावण्याचा प्रयत्न केला तर अडाणीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले पाहिजेत का, काय केले पाहिजेत, इन्व्हेस्ट केली पाहिजे का, तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. तर अडाणीच्या स्टॉकचे एक आपण रिकॅप पाहू. लक्षात घ्या, अडाणीचे जे पण स्टॉक एक वेवमध्ये, खूप मोठी वेव आहे आणि ती वेव अजून शांत नाही झाली. आपल्या लक्षात येते बघा, वरनं एकदम खाली आले, खालनं परत एक वेवमध्ये इथपर्यंत गेले, इथं गेले, परत खाली आले. ही वेव एक मोठी वेवमध्ये चालली सगळ्या. त्यामुळे वरून जे स्टॉक वेगात खाली येतात ना ते एकदम बाउन्स होतात, परत खाली येतात, बाउन्स होतात, अशी वेव चालली. आणि ही वेव कुठेतरी जाऊन एक सस्टेन झाली पाहिजे, सस्टेन. नाहीतर का होणार, तुम्ही आज पैसे लावलं, समजा मोठे इन्व्हेस्टर आहे, समजा त्याने 1 कोटी रुपये लावले या ठिकाणी, त्याचे एकदम 1 कोटीचे 2 कोटी दिसायला लागले, तो पैसे काढून घेणार. त्याच्यानंतर त्याने काढल्यावर खाली मार्केट येणार. आता या ठिकाणी समजा एखाद्याने 1 कोटी लावले आणि त्याचे 2-3 दिवसात, समजा 1-2 महिन्यामध्ये समजून घ्या त्याचे 1 कोटीचे 50 लाख दिसायला लागले, तर त्याचे इंडिकेटर लागले ना. तर अशा वेवमध्ये राहणाऱ्या स्टॉकमध्ये तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करणं खूप धोक्याचं राहते. कारण हे स्टॉक एक प्रकारे ट्रेडिंग स्टॉक आहेत, लाईमलाईटमध्ये राहणारे स्टॉक आहेत आणि अशामध्ये जर तुम्ही पैसे लावले तर अचानक त्याच्यामध्ये आलेल्या न्यूजमुळे हे पडू शकतात किंवा बाउन्स पण होऊ शकतात. चांगले बाउन्स झाले, पडल्यानंतर बाउन्स झाले, परंतु हे वर्ण स्टॉक खूप पडलेले आहेत. काही स्टॉक अडाणीचे खूप छान आहेत, अडाणीला सपोर्ट पण छान आहे. अडाणी एक चांगला बिझनेसमॅन आहे, त्यात काय वाद नाही. इथपर्यंत पोचलेला माणूस सिंपल आणि साधा तर नसतोच. त्यांनी खूप एफर्ट पाहिलेले असतात, खूप चढ उतार पाहिलेले असतात आणि त्याच्यानंतर जाऊन तो इथं सस्टेन झालेला असतो. परंतु जेव्हा तुम्ही इथं सस्टेन होता तेव्हा तुमच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात, सगळे बिझनेसमॅनच्या. लक्षात घ्या, बरंच वेळी पॉलिटिकल्स आणि बिझनेसमॅन हे एकमेकांमध्ये नेहमी द्वंद्व यांच्यामध्ये युद्ध चालू असतं. ते आपल्याला दिसत जरी नसलं तरी बरेच अंशी. अंबानीचं पाहिलं, एक अंबानी कसा रसा तळाला गेला, तो पण अडाणीसारखाच खूप वेवमध्ये चालला होता, त्याचे स्टॉक पण खूप पळत होते. परंतु आज पुढं बँकरप्ट आहे, पाहिलं ना. तर त्याने जी चूक केली होती ती काही अंशी अडाणीने केली, पण अडाणीला एक प्लस पॉईंट असं आहे की अडाणीला एक जे पॉलिटिकल बॅक बूम आहे, पॉलिटिकल सपोर्ट आहे, तो अंबानीला एवढा नव्हता. तर हे तुम्ही लक्षात घ्या. तर अडाणीचे जे स्टॉक आहे ते वेवमध्ये चाललेत आणि त्यामुळे त्याच्यात बूम येत नाही, ते वर खाली येत राहणार आणि एक सस्टेन झाल्यानंतर
त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू वाटली तर तुम्ही बाय करू शकता. अजूनही स्टॉक हाय पीवर आहेत आणि या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप धोक्याचं आहे. त्यामुळे अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यापासून तुम्ही थांबलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या स्टॉकमध्ये अडाणीच्या जास्त डेप्ट आहे, म्हणजे जी लोक खूप कर्ज अडाणीनं घेतले, ते स्टॉक अडाणी खाली पडल्यावर एकदम उचलून घेतो. कारण त्याला प्लेज करावं लागेल. त्याने बँकेकडनं कर्ज घेतलेले, त्या बँकेला त्याने एक स्टॉक, समजा एक स्टॉक त्याने 3,000ला दिलं आहे, समजा अडाणी एंटरप्राइजेस 3,000ला स्टॉक एक प्लेज केला आहे. तो स्टॉक जर 11,000 म्हणजे 1100 रुपयाला आला 3,000वरनं, तर त्याला एका ठिकाणी 3 स्टॉक द्यावे लागतील बँकेंना आणि ते द्यायला लागू नये म्हणून त्याच्यामध्ये एक वेव आणली जाते. वर बाउन्स घडून आणला जातो, पण तो वर सस्टेन होत नाही. हे वेव कुठेतरी जाऊन शांत होईल आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक सस्टेनेबिलिटी येईल आणि हे अडाणीच्या स्टॉकमध्ये अजून आलेली नाही आहे. ते आल्यानंतर याच्यात इन्व्हेस्ट करणं ठीक चांगलं राहील, पण याच्यात ट्रेडिंग करणं ठीक आहे. बघा, आपण अडाणीच्या स्टॉकमध्ये अडाणी एंटरप्राइजेस पाहूया. बघा, फंडामेंटली पाहायला गेलं तर याच्यामध्ये बघा डेप्ट आहे. डेप्ट जेवढं आहे ते कमीत कमी 4% म्हणजे कमीत कमी 2,83,00,000पेक्षा 50 लाखाचं तर याच्या 50 लाख कोटीचं तर डेप्टच आहे याच्यावर, याच्या अंडाडे कन्सोलेशनमध्ये बघा. आता हा स्टॉक जे वरनं पडलेला आहे ना, तर काही काही स्टॉक असे वरनं पडले त्यांच्यामध्ये थोडं कर्ज कमी, त्याच्यावर लोन कमी घेतलेले, त्यामुळे ते एकदम बाउन्स होत नाही किंवा त्यांचं फंडामेंटली पण चांगलं बॅकग्राऊंड नाही त्या स्टॉकमध्ये. हे बघा, पाहिलं ना, याच्यामध्ये पण डेप्ट आहे, हे निम्म्यापेक्षा जास्त डेप्ट आहे. पण या अडाणी एनर्जी किंवा अडाणी ग्रीन, आता अडाणी ग्रीनचं जास्त न्यूज चालू आहे. बघा, एक याच्यामध्ये एक बाउन्स येऊ राहिले, पण हा बाउन्स सस्टेन होत नाही. अशा स्टॉकमध्ये कसे डेप्ट बघा किती, 1/3 तर डेप्टच आहे याच्यावर. तर अडाणीचे स्टॉक जेव्हाही विकली चार्टवर पहा, डे चार्ट, मंथली चार्टवर लांब व्ह्यू ठेवून पहा तुम्ही. छोट्या व्ह्यूमध्ये जर पाहिलं ना तर ते खूप रिस्की बाउन्स दिसतो तुम्हाला. मोठ्या व्ह्यूमध्ये पाहिलं तर इथनं जर पडलं तर कुठपर्यंत आलं, इथपर्यंत आल्यानंतर इथं आलं. इथं सस्टेन झाला पाहिजे तो ह्या रेंजमध्ये. सस्टेन झाल्यानंतर त्याने जेव्हा बाउन्स देईल तेव्हा तुम्ही हे करू शकता. पण तुम्ही मोठी रेंजमध्ये जेव्हा वरनं बॉल आपण टाकतो, जितक्या वेगात पडतो तितक्या वेगात तो बाउन्स होतो आणि त्याने 1-2 टप्पे खाल्यानंतर त्याची वेव कमी होते आणि त्याच्यानंतर तो एकदम साईडवेज होतो. तसं याची अजून वेव्हमध्ये आहेत हे स्टॉक, त्यामुळे याच्यात बाउन्स आणि डाऊन साईड येत राहणार. लक्षात घ्या, हा एक रेंजमध्ये सस्टेन झाला पाहिजे. अडाणी विल्मर बघा, हा या अशा काही काही स्टॉकमध्ये, ज्या स्टॉकमध्ये थोडं डेप्ट कमी, त्या हे बघा याच्यात डेप्ट कमी, त्याच्यामुळे बाउन्स नाही आला याच्यामध्ये. हा एक वेव नंतर थांबलेला आहे आणि अशा स्टॉकमध्ये तुम्ही जर एकदम पैसे लावायला गेलात तर जोपर्यंत हा स्टॉक एक रेंज ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्ट करणं खूप घातक आहे. अडाणी पोर्ट हा बऱ्यापैकी स्टॉक आहे अडाणीचा जर चांगल्या प्रकारे पाहायला गेला तर, पण याच्यामध्ये पण याच्यावर डेप्ट जास्त आहे. बघा, डेप्ट जास्त आहे. त्यामुळे ज्या स्टॉकमध्ये डेप्ट जास्त आहे त्या स्टॉकमध्ये आपोआप अडाणीच्या स्टॉकमध्ये वरनं बाउन्स येत नाही. बघा, तर अडाणी पोर्ट हा पण स्टॉक त्या मानाने चांगले, अडाणी पॉवर, आणि याच्यावरच सगळं प्रॉब्लेम चालू आहे. हा कन्सोलिडेशन करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पहिल्या जे हिंडनबर्ग न्यूज आल्यानंतर वर गेला, परंतु आता हा खूपच वर पळालेला होता स्टॉक. एवढ्या हाय पीला हा स्टॉक घेणं शक्यच नाही. एवढ्या हाय पीला कोण स्टॉक घेणार ना. 16चा पी आहे, ठीक आहे त्या मानाने, पण तरी हा कन्सोलिडेशन केला पाहिजे. अडाणी पोर्ट, अडाणी पॉवर, ACC आणि अंबुजा हे 4 स्टॉक अडाणीचे बऱ्यापैकी आहेत. NDTV अडाणीचा फेवरेट, लाईमलाईटमध्ये राहणारा स्टॉक, याची वेव आता संपत आलेली आहे आणि हा एक सस्टेन करतोय खालच्या साईडला. हे बघा, ACC सिमेंट याच्यामध्ये थोडी वेव आहे, पण हा थोडा अडाणीचा असणारा सॉलिड स्टॉक आहे. हे बघा, याच्यात डेप्ट कमी. असे स्टॉक घ्यायला काही हरकत नाही, परंतु याच्यात अजून वेव आहे, सस्टेन नाही झाला, याच्यात व्हॅल्यू आहे, म्हणून हा स्टॉक थोडासा वरच्या साईडला आहे. अंबुजा सिमेंट हे ह्या स्टॉकमध्ये व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. अडाणीचे जे दुसरे स्टॉक आहे त्यांच्यापेक्षा ह्या स्टॉक आहे बघा, डेप्ट नाही आहे, ह्या स्टॉकमध्ये व्हॅल्यू आहे. पण प्रॉब्लेम का होतो, अडाणीच्या कोणत्याही स्टॉकमध्ये न्यूज आले का हे पडतात,
प्रेशर येणारच ना, अडाणीचे स्टॉक आहेत म्हणून. पण हे बाउन्स बॅक होतात आणि हे बाउन्स बॅक केल्यानंतर सस्टेन होऊ शकतात. म्हणजे अंबुजा सिमेंट, ACC सिमेंट, अडाणी पॉवर याच्यावर डेप्ट आहे, अडाणी पोर्ट ह्या दोन्ही याच्यावर डेप्ट राहणार आहे, पॉवर आणि पोर्ट. कारण याच्यासाठी जास्त फंड लागतो. म्हणजे पॉवर आणि पोर्टमध्ये जास्त हे लागतं, पैसे लागतं, फंड लागतो. त्यामुळे हे जास्त डेप्टमध्ये असणारे स्टॉक आहेत. पण हे एक प्रकारे सॉलिड स्टॉक आहेत. बाकीचे जर स्टॉक अडाणी टोटल गॅस, अडाणी विल्मर, अडाणी ग्रीन वगैरे हे त्या मानाने एवढे खास स्टॉक नाही, भंगार स्टॉक आहेत. अडाणी एंटरप्राइजेस अडाणीचा मेन स्टॉक आहे आणि त्याच्यावरच सगळ्यात अडाणीचं लक्ष आहे. आणि अडाणी याला बऱ्याच अंशी अडाणी प्रयत्न करू राहिलेले आहे की आपलं डेप्ट कमी करायचं. परंतु नेहमी अडाणीला असं वाटतं की मला एक एक्सपान्शन करायची. जिओने कसं एक्सपान्शन केलं, डेप्ट असलं तरी चालेल, त्याच्यानंतर मी माझं डेप्ट कमी करेल. परंतु अडाणीने एक्सपान्शन प्रमाणापेक्षा जास्त केले आणि त्याच्यावर डेप्ट असल्यामुळे त्याला ज्या वेळेस तो मार्केटमध्ये पैसे उचलायला जाईल त्यावेळेस त्याच्यावर प्रेशर येतं आणि ह्या प्रेशरमुळं अडाणीचे स्टॉक सस्टेन होऊ नाही राहिले एक ठिकाणी. किंवा अडाणीना बऱ्याच अंशी जी चूक केली की स्टॉक स्वतःच खरेदी करा आणि ते खरेदी केल्यामुळे त्याच्याकडे जास्त स्टॉक आले, मार्केटमध्ये स्टॉक कमी आले. त्यामुळे मार्केटमध्ये स्टॉक कमी राहिल्यामुळे ते पडत जरी नसले त्यामुळे त्याच्यात बाउन्स होतं. जर मार्केटमध्ये विकायला स्टॉक नसेल त्याच्यात बाउन्स येणार ना जास्त वेगात. जर तुमच्याकडे जर त्याचे 80% जर तुमच्याकडे ते स्टॉक असतील आणि 20% वर जर मार्केटमध्ये ते जर फ्री फ्लोट मार्केट असेल 20 किंवा 10-15%, तर त्याच्यामध्ये बाउन्स वेगात येणार. म्हणून अडाणीचे स्टॉक कधीही बाउन्स आल्यावर वेगात वर येतात. 10%, 20%, 30%. बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या स्टॉकने एका हप्त्यामध्ये 30-40% रिटर्न दिलं. पण तुम्ही अजून 1-2 महिने थांबू शकता का या स्टॉकमध्ये? जे तुम्हाला कळेल हे रिटर्न तुमच्या हातात येतात का परत घरी जातात तिकडे. त्यामुळे अशा स्टॉकमध्ये जर तुम्हाला असं वाटेल की इथनं बाउन्स होणार आहे तर फक्त ट्रेडिंग करा, इन्व्हेस्टिंग करू नका. इन्व्हेस्टिंग करण्यासाठी असा स्टॉक पाहिजे की ज्या स्टॉकमध्ये एक सस्टेनेबल पाहिजे, वेव नसली पाहिजे, कन्सोलिडेशन झालेलं पाहिजे, त्याच्यात मोठं प्लेयर आलेलं पाहिजे. अडाणीच्या बऱ्याचशा स्टॉकमध्ये मोठे प्लेयर हात लावायला घाबरतात. लक्षात घ्या, जे पण प्लेयर आहेत ते प्लेयर अडाणीच्या रिलेटेड असणारेच प्लेयर आहेत, दुसरे नाही आहेत. आणि नॉर्मल माणसं काही असतील जे आपल्यासारखे, ज्यांना आपल्याला माहीत नसतं सुरुवातीला कोणता स्टॉक घ्यायचा, आपण लॅम्पलाईटमधला स्टॉक घेतो, त्याच्यामुळे अडाणीच्या स्टॉकमध्ये आपण जास्त इन्व्हेस्ट करतो. अशा स्टॉकपासून थोडं लांब राहा. अडाणीच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टिंग करण्यापेक्षा ट्रेडिंग करणं जास्त बेटर आहे, त्याच्यात जास्त पैसे येऊन जातो. जेव्हा अडाणीच्या स्टॉकमध्ये कधीही न्यूज येईल आणि मार्केट करेक्ट झालं तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग जेवढं तुम्ही झेपू शकाल अशा प्रकारे फंड लावा आणि बाउन्स आल्यावर 1-2 हप्त्यात निघून जाण्याचा प्रयत्न. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तुम्हाला जर अजून कोणत्या स्टॉकबद्दल माहिती हवी असेल तर ती तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.